आपल्यापर्यंत ऐकू येईल. सलामी जोडी पंच सांगतात ओपनिंग पेअर्स. चला सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेनं पाठवायची आहे. ओपनिंग पेअर. चला सलामी जोडी आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल. कोचिवडे वर्सेस पांजू असा आजच्या दिवसाची तिसरा मॅच. सलामी जोडी लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या. प्रकाश इलेव्हन कोचिवडे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स पांजू असा मॅच. अक्षय पुन्हा एकदा जोडले जातात. अक्षय दोन सामने आपण पाहिले. एक जो 60 धावांचा पाठलाग ज्या पद्धतीने आपण पाहिला होता जवळपास आले होते. 2-3चा मॅच तिथून आला होता आणि मागचा 65 धावांचा पाठलाग तोही शेवटच्या 2-3 चेंडूवरती चालला होता आणि पाठलाग. आणि तो सामना दोन्ही टीमनं पाहिलाय. पांजूनेही पाहिलाय, कोचिवडेने पाहिलाय. आणि ते बघता आता स्ट्रॅटेजी आखली असणार की जसं आपण समोरच्या कक्षामधनं सांगतोय की या मैदानावरती 60 पुरेशा नाही आहेत. 70-75 धावा आणि ते दुपारचं सत्र चालू झालंय. आता ते येणं आवश्यक आहे. आणि नक्कीच पांडू संघाचा रेकॉर्ड देखील या मैदानावर 107 धावांचा आणि तो रेकॉर्ड कायम असेल. कारण की 103 ची पार्टनरशिप आपण पाहिली होती अलंकार आणि आतिश भोईर जी एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये. म्हणजेच हा बलाढ्य संघ आहे आणि कोचिवडा देखील त्याच ताकदीचा संघ आहे जो आज उतरलाय प्रकाश 11 कोचिवडा या नावाने. म्हणजे चांगला एन्काउंटर, चांगला बॅटल रंगेल यात काही शंका नाही. पांजू हा संघ पाहायला मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला की क्लोज एन्काउंटर होणार आहे. कारण मागच्या वर्षी एक मॅच आपण पाहिला होता पांजू वर्सेस नायगावचा मॅच याच मैदानावरती शेवटपर्यंत. म्हणजे बिग फाईट होती. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग टीम एकविरा नायगावला करायचा होता आणि तिथून थोड्या बघितलं पांजूला थोडस माघारी जावं लागलं होतं आणि ते आता ते मागच्या वर्षाची कसर भरून काढण्याचा प्रयत्न करणार. पण प्रकाश इलेव्हन कोचिवडे फार मोठं नाव आहे. फार मोठं नाव आहे. नायगाव क्रिकेटचा जर आपण थोडासा इतिहास उजळला तर फार मोठं नाव आहे. फार दर्जेदार खेळाडू या प्रकाश इलेव्हन कोचिवडेच्या माध्यमातून खेळल्यात आणि तो संघ सुद्धा आपल्या लौकिकास आपल्या नावास जगण्याचा प्रयत्न तोही करणार. नक्कीच चांगली माहिती आपण दिली आणि त्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. म्हणजे चांगला बॅटल रंगेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले आणि टायमर देखील आपण सेट करतोय प्रत्येक मॅचला. तर याकडे देखील लक्ष असू द्या. प्रकाश 11 कोचिवडा आपण लगेच जास्त वेळ दवडू नका. लगेच आपला फील्ड सेट करा. बॉलिंग मार्क वरती बॉलरला घेऊन यायचं. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती परेश अलंकार भोईर. अनेक व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलेला खेळाडू आहे. मोठमोठ्या संघामध्ये याची वर्णी देखील आपण पाहिलंय. मात्र आज एक गाव एक फॉर्मॅट खेळत असताना पांजू या संघामधून सलामीवीर स्विच हिटचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. स्ट्राईक इनला अलंकार भोईर, नॉन स्ट्राईक इनला पियुष भोईर. बॉलिंग मार्क वरती परेश. 3, 2, 1 लेट्स प्ले. टायमर देखील स्टार्ट. पहिलाच बॉल. पहिला बॉलला भिरकावून दिले. पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. उल्लेख केला म्हणजे त्याचा खेळ आतापर्यंत त्याचा प्रवास कसा राहिलाय, कुठल्या फटक्यावरती जास्त कंट्रोल आहे किंवा हुकूमत आहे असं म्हणूया. हा पुलचा फटका खेळलाय अलंकार भोईरनं. पहिल्या चेंडूवरती षटकारानं मॅच स्टार्ट केलाय अलंकारनं. परेश रेडी होईल. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. फील्ड केला गेलाय तिथून. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. पबंकीच्या पुढे म्हणजे जो आपला पहिला पाय जो लँड व्हायचा तो लँड थोडासा पुढे झाला. पट्टीच्या पाठीमागे जी लाईन असते त्याच्या पाठीमागे जरासा आपला बूट म्हणजे तो पाय असायला हवा तो नाही आलाय. थोडस पुढे गेलाय. एक पहिला षटकार आणि त्यानंतर आलाय हा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग केला गोलंदाजाने. इथे मात्र नो बॉल आल्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट. 7 धावा 1 बॉल. या अगोदर फ्री हिट नसताना देखील षटकार आलाय का? फ्री हिट वरती देखील येईल
गोलंदाज इथे कमबॅक करावा लागेल. परेश बॉलिंग मार्क वरती. दुसरा चेंडू परेशचा. इथे मात्र वाईट बॉलचा सिग्नल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव म्हणजे फील्ड जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. 8 रन 1 बॉल. म्हणजे ती जी स्कीम आहे ती चालूच आहे आणि अजून एक स्कीम येणार आहे. म्हणजे अजून एक प्राइज येणार आहे प्रेक्षकांसाठी. बाबा ज्यावेळेला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्पर्धेचा, मग तुमच्यासाठी सुद्धा आहे एक स्कीम. ज्यावेळेला तुम्ही बॉन्ड लाईनच्या बाहेर झेल टिपाल त्यावेळेला 100 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी सुद्धा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 आणि ऑन आहे. ही फ्री हिट सुद्धा ऑन आहे. ऑफ साईडला बराच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झालाय. 3 व्हाईट बॉल, 10 फलकावरती धावा आहेत त्या. 2 व्हाईट बॉल 1 नो बॉल, 10 फलकावरती धावा 9. फ्रेट कंटिन्यू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. म्हणजे तीच स्कीम पुन्हा एकदा कंटिन्यू पाहायला मिळते. बाय 1 गेट 1 फ्री ऐकलं. इथे 3 फ्री दिल्यात. फ्री हिटचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. फुलटॉस बॉल होता. इथे काय घडतंय तर इथे एक धाव तर कंप्लीट झालाय. म्हणूनच लहानपणी लगोरीचा नेम असायला हवा. लगोरी खेळला नसेल कदाचित एसटी रक्षक, म्हणून इथे मात्र चुकी झाले. एक चांगली आठवण. आणि आपण इथे थोडस चेक करण्याचा प्रयत्न होईल की हा चेंडू कमरेच्या वर हाताळलाय नाही झालाय. तिसरे पंच आहेत इथे पाहतील. तिसरे पंच इथे पाहण्याचा प्रयत्न करतील की इथून नो बॉल. आता तुम्ही उल्लेख केला होता बाय 1 गेट 1. आता एक करा किंवा नाही का करू 2 फ्री आल्यात. म्हणजे एक तर फ्री हिट होतीच ती ऑन झाले. आणि पाठीमागे जेव्हा चेंडू गेला होता तुम्ही उल्लेखही चांगला केला की बाबा लहानपणी तुम्ही जर लगोरी खेळला असाल तर तो नेम साधू शकणार. पण लगोरीचे 2 उल्लेख होते. एक तर तुम्हाला नेम साधायचा आहे आणि प्रतिस्पर्धी येण्याच्या अगोदर पुन्हा एकदा ते डबे रचायचे. म्हणजे तो 2 होता ना बार. एक तर तुमचा नेम आणि त्यानंतर क्विक रे नंतर तुम्हाला ते साधायचं होतं. या दोन्ही गोष्टी लगोरी खेळायला आपल्याला नक्कीच दाखवल्या त्या. तर तोच प्रयत्न इथून झालाय. 11 धावा झाल्यात. फ्री हिट बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. मला वाटते लगातार जवळ जवळ 3 चेंडू कंटिन्यू फ्री हिट पाहायला मिळते. आणखीन एक नो बॉल आला हाईटचा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लाईन होता आणि इथे मात्र बाउन्स चेंडू झालाय. 1 बाउन्सचा वॉर्न देखील अंपायरच्या माध्यमातून आलाय. मात्र हा चेंडू चांगला आहे. तिखट मारा होता. प्रत्युत्तर दिले खास करून अशा चेंडूवरती. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हुक आणि पूलचा फटकाच तुम्ही खेळू शकतात आणि तो प्रयत्न पियुषने केला होता. पण चेंडू इतका वेगवान होता चेंडू पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि परेश असं नाही की परेशने आतापर्यंत जर बघितलं 3-4 वर्षाचा जर काळ बघितला तर परेशने चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक स्पर्धेमध्ये येऊन त्यानं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलंय. फुलर डिलिव्हरी होती. समोर केला 1 बाउन्स ओव्हर द रोप. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फटका होता आणि हेलिकॉप्टरला लँड केलं जाते चौकाराच्या माध्यमातून. हा चौकार आल्यानंतर धावपळात 15 धावा. 3 बॉल 15 धावा. खूप लांब लचक षटक पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. काय मिस टायमिंग आहे तर डेफिनेटली मिस टायमिंग होता. कॅच छुटा दिल टूटा हेच म्हणू शकतो षटकार. इझी कॅच होता आणि तो थोडस कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला होता. विरेन होते तिथे क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार गेलाय. जीवनदानही लाभलंय आणि 6 धावांचा एक बोनसही आलाय. मिसटाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच वर आहे. नितीन कोळी वन ऑफ द ग्रेट एक लेजंड क्रिकेटर आहे मैदानावरती. खऱ्या अर्थानं नायगाव क्रिकेटला ज्या खेळाडूंना
म्हणजे बहुतांशी खेळाडू आहेत, पण एक असा खेळाडू ज्यांना खऱ्या अर्थानं जर या क्रिकेटला, नायगावच्या क्रिकेटला किंवा वसईच्या क्रिकेटला एक ओळख निर्माण करून दिली, असा एक लेजंड क्रिकेटर नितीन कोहली अर्थात चिन्या जे चेंडूखाली होते आणि त्यांनी हा झेल टिपलाय, विकेट आलाय. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. नायगाव कॅप्टन येऊ द्या. टॉस पुढच्या मॅचचा असणार आहे, तर आर के मोरवा वर्सेस अष्टविनायक नायगाव. विकेट गेल्यानंतर इथे मात्र गोलंदाजाने स्वतःला सावरलाय. धावा जरूर आल्यात, मात्र त्या प्रकारे गोलंदाजी झाली नव्हती. विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. आतिश भोईर मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 21 धावा त्या फलकावरती. आणखीन एक दिग्गज खेळाडू आहे आतिश भोईर, ज्याच्याकडे अनुभव आहे, अनेक मालिकावीर या खेळाडूच्या नावावर देखील आहे आणि एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने स्वतःला सिद्ध केले. मोठमोठ्या संघामध्ये देखील वर्णी लागले या खेळाडूची. मात्र नेहमीच पहिला आपल्या गावाच्या संघाला त्यांनी प्राधान्य दिले, पांजूसोड पांजू या संघाला. आणि एवन जोडी आहे अलंकार भोईर आणि आतिश भोईर मैदानाच्या आतमध्ये. या दोघांच्या नावावर 103 चा रेकॉर्ड देखील आहे. हा ट्रॅकर चेंडू होता, बाहेर निघणारा चेंडू. इथे मात्र या चेंडूला छेडला गेलाय आणि हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. सुरुवातीचे 4 बॉल स्ट्रगलचे राहिले होते, मात्र शेवटचे 2 बॉल गोडवा निर्माण करून देणारे होते. धावा झाल्यात फलकावरती 21 धावा, 1 ओव्हर 21 धावा. ऐकूया सुंदर संगीत. आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत धापलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 21 धावा धापलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही दोन्ही खेळाडूंचा उल्लेख केला, अलंकार भोईर, आतिश भोईर अटॅकिंग बॅट्समन आहेत. हे त्याच्या नावामध्ये आहेत, अटॅकिंग आहेत आणि एबी पण आहे ना, म्हणजे एबी डिव्हिलियर्स जसं म्हणतात ना तसा एबी आहे. अलंकार भोईर आहे, आतिश भोईर ही जोडी मैदानावरती. आणि आता गोलंदाजीसाठी एक ऑलराऊंडर म्हणून खोचिवडे टीमचा नेहमीच पाहिलं अमृत आहे. बघूया, ए फॉर अमृत आहे, ए फॉर अलंकार आहे आणि ए फॉर आतिश आहे. अटॅक कोण करतोय? अमृत गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, मिड विकेटला फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला की दोन्ही महत्वाची जोडी. आता या जोडीवरती बरंच डिपेंड आहे. आता किती धावा करणार, किती धावसंख्येत पोहोचणार त्याची चर्चा मैदानावरती झाली. अमृतला आणलंय या जोडीला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी. अमृत वैद्य जबरदस्त गोलंदाज आहे. अंडरम पासून ओरम क्रिकेट जबरदस्त काळ राहिलाय आणि मागील 2 वर्ष गाजवून ठेवले त्या खेळाडूने. आणि इथे मात्र आतिश भोईर स्लॉट मध्ये चेंडू आला तर सोडणार नाही, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आतिश भोईर नावाचा येतोय ब्रँडेड षटकार. होते आणि निवृत्ती घुसेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण बघतोय पाहुण्यांचं शुभागमन झालंय. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव येते. पाहुणे देखील येतात, मॅच देखील जबरदस्त पाहायला मिळते, प्रेक्षकांची गर्दी देखील आणि एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. असंही पाहिलं तर आकाशालाही रंग हवे असतात, फुलांनाही गंध हवे असतात आणि अशी स्पर्धा म्हटली तर प्रमुख पाहणेही असं असतात. आणि पाहुण्यांचं इथे शुभागमन या आले, त्याचबरोबर सन्माननीय सदानंदजी गोदावईकर यांची शुभागमन या व्यासपीठावरती झाले. सरांजी आपण सुद्धा शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांचं स्वागत आहे. षटकारणी षटकारणी चेंडू गेला अलंकार भोईरच्या बॅटमन बॉन्ड लेनच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावर लांब लचक षटकार. इथे पाऊस पडतोय ना, तर काही प्रेक्षकांनी मेसेजही केलाय
कारण प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे एकविरा स्पोर्ट माध्यमातून. जर बाहेर झेल घेतला तर त्याला 100 रुपये. मग त्याने थोडासा मेसेज केलाय, बाबा बॅट्समन तुम्ही सिक्सर मारा पण थोडंसं जवळ मारा म्हणजे आम्हाला कॅच घेता येईल. इतक्या लांब लचक जे षटकार मारले, झाडांमध्ये षटकार मारले, तर आम्हाला संधी नाहीये. 35 धावा फलकावरती. फुल टॉस बॉल. इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. हाईट इज अ फॅक्टर आणि इथे मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिझनला टर्न घेऊन सरळ निघून गेलाय. नो प्लस 4. येतात 5 धावा. चेक करण्याचा प्रयत्न होईल. चेंडू कमरेच्या वर आहे, नाही पंच. आणि पण पंच परत एकदा इशारा झालाय त्यांचा की थोडस चेक करायचं आहे. पंच जरा या मुंडी सर किंवा सर आपण या. पंच बघा. चेंडू वर होता पण बॅट्समन क्रीजच्या थोडेसे पुढे आले होते, त्यामुळे नो चेंडू नाहीये. पंचाने तिथून इशारा झालाय, इट्स फेअर डिलिव्हरी. तर चेंडू वर होता पण ज्यावेळेला तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला क्रीजच्या बाहेर, बघा ज्यावेळेला तुम्ही क्रीजच्या बाहेर येता मग तो फायदा होणार असतो ना, तो फायदा तुम्हाला नाही मिळत. चौकाराला 4 धावांनी धावला का जाऊन पोहोचलाय तो. 39 वरती धावफलक पोहोचलाय. पटका बॅटच्या थोडे खालच्या बाजूला लागलाय. मिड विकेटला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आल्या धावफलकावरती 40 40. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 21 आल्या, या षटकामध्ये 19 आल्या. 2 षटकांचा खेळ. धावफलकावरती धावा 40. पुढचे दोन्ही संघ बी रेडी राहा. मोरवा टीम आणि अष्टविनायक नायगाव. तोपर्यंत ऐकूया डीजे नईनचं एक गाणं. दोन ओव्हर आणि 40 धावा. जबरदस्त बॅटिंग राहिले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आतिश भोईर आणि अलंकार भोईर ही जोडी चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करते. 2 ओव्हर 40 धावा. पॉवर प्लेचं बंधन हटलंय आणि पॉवर प्ले नंतर आता कशा प्रकारची गोलंदाजी असेल. ऑफस्टंपवर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड ऑफस्टंप. व्हाईट बॉल नाही धावफलक. 41 धावा. प्रफुल आलाय बॉलिंग मार्क वरती. 41. 41 धावा. जबरदस्त बॅटिंग पांजू या संघाच्या माध्यमातून. या पिचचा देखील अनुभव आहे या संघाला आणि बऱ्याच स्पर्धा इथे कव्हर केल्यात. प्रकाश 11 कोचिवडा संघाचा गोलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा अलंकार ज्या प्रकारे बॅट फिरवतोय, जबरदस्त इथे प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डरचा देखील पाहायला मिळतंय. इथे विचार विनिमय देखील केला जाईल. मात्र 2 धावा. जबरदस्त एफर्ट्स. या अगोदर झेल सोडला होता मात्र आता षटकार अडवला आपल्या संघाकरता. नितीन कोळे होते तिथे. अनुभव एक्सपिरियन्स याचा उल्लेख आपण केला होता आणि ते सध्याच्या घडीला जी मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये बघा हे तुम्हाला करायचं आहे. ज्यावेळेला झेल होणार नाहीये, कॅच होणार नाहीये, तर किमान षटकार रोखणं आवश्यक आहे आणि तेच ते चेंडूवरती त्यांनी केलं होतं. स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहे. मिस टाइम झाला. चेंडू बराच वर गेला आहे. स्वतः गोलंदाज गेला चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. झेल पर्यंत पोहोचले होते. झेल नाही होऊ शकलाय. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 45 वरती जाऊन पोहोचलाय. इथून तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा 45.
2 बॉल 45 धावा. जबरदस्त बॅटिंग. कालच्या दिवसाचा रेकॉर्ड देखील आमच्यापर्यंत पाठवलाय, खास करून आमचे स्कोरर सचिन कोहली यांनी, आणि तो रेकॉर्ड देखील आज पोहोचवणार आहेत. मात्र त्यानंतर आज बऱ्याच षटकार देखील लागल्यात. कंपॅरिझन 2 दिवसाचा. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला जोराने मारण्याचा जास्त प्रयत्न केला जातोय, आणि इथे मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस पंबलिंग. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. 2च धाव्यांवर समाधान. 2 धाव्याने धावफलक 47. 3 बॉल. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथून केला होता. आता दोन्ही फलंदाज आहेत. बघा काय झालंय की दोन्हीचा फलंदाजाला लाईस सापडले. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. त्याच्यामुळे पांजू टीम प्रयत्न करणं, कोणी स्ट्राईक वरती राहू द्या, अलंकार राहू द्या, आतिश राहू द्या, ओके ठीक आहे. पण गोलंदाजाला काय पाहिजे? गोलंदाजाला काय पाहिजे? आता तो विकेट पाहिजे. इथून जर विकेट नाही आला या दोन्ही खेळाडूंना हाच क्रम कायम राहिला तर तो फ्लो आहे, तो धावांचा ओघ आहे, तो आतापर्यंत धावफलकावरती धावात पोटी 8 धावफलकावरती आहेत. आणि तो पाहता ती आता लढाई चालले. कालचा मॅच एक पाहिलाय नारंगी हरणाला, त्या 80च्या पार जाऊ शकतो, आणि त्या धावा चेस देखील होऊ शकतात. काल आपण पाहिले 87 धावा देखील चेस केल्यात. धावफलकावरती 48 धावा. या 2 चेंडू नंतर पाणी देखील जाईल मैदानाच्या आत. पुढचा बॉल आतिश भोईर स्ट्राईक ठेवली, आणि पुन्हा एकदा आतिश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार धमाकेदार एकविरा चषक षटकार. मात्र कमिटी मेंबर्सला नसेल, त्यांना सुद्धा असेल. यायचं आहे. त्या प्रत्येकाला स्कीम मध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही, टर्म्स अँड कंडिशन नाही आहेत. तुम्ही जेल टीमला तर लगेच आपण या आपला प्राइस घेऊन जा. अकोटापात्या चेंडू खेळला जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली झाली तर एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय, तो 55 वरती जाऊन पोहोचला. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. एक ब्रेक मध्ये ऐकूया थोडंसं संगीत आणि येऊया पुन्हा 12 चेंडूच्या खेळामध्ये. 55. धावा आहेत 55 धावा. ड्रिंक्स ब्रेक झालाय, मात्र ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाहिलंय चांगला खेळ. आतिश भोईर आणि अलंकार भोईर जबरदस्त बॅटिंग करतायत. सध्या कुमार भोईर पाण्याची सुविधा आपल्या बॅटर करता घेऊन गेले होते, आणि आमचे भानुदास भोईर खास करून पाणी पुरवठा मंत्री बनल्यात. भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेला आहे, आणि चांगलं वर्क भानुदास भोईर यांनी देखील केले. बघा पाणी घेऊन जात आहेत, सर्व काही गोष्टी आहेत बारीक सारीक, तिकडे देखील त्यांचं लक्ष आहे. म्हणून कौतुक करावं लागेल भानुदास भोईर, आपला आभारी आहोत. प्रत्येकाचा वाटा आहे बघा, प्रत्येकाचा वाटा आहे या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि सर्व जी दूर आहे. प्रत्येकानं आपल्याला दिलेलं काम हे नीट नेमाने केलंय असं म्हणूया. एकविराची पूर्ण टीम आहे, एकविरा क्रिकेटची पूर्ण टीम आहे. त्या टीमचं ज्या टीमला मैदानावरती खेळायचंय तो मैदानावरती खेळतोय, मैदानाच्या बाहेर जी टीम आहे त्यांना जे काम दिलेलं आहे ते काम करतात, आणि तेच भानुदास यांचं काम आपण पाहिलंय. गोलंदाज रेडी होतोय अनिश वैती. बघूया जे अमृत यांना जमलं नाहीये, जे परेशना नाही जमलंय, मागचं षटक आपण पाहिलं ते सुद्धा महागडं ठरलंय. ते अनिश आहे, पण तिथे समोर आतिश आहे. आतिश अनिश अजून एक 100 रुपये.
घेतला त्यांनी लगेच या षटकार आल्यानंतर धावपळक 61 धावा. व्हॉलेंटियर्सला कोणतेही कॅश प्राइज नसेल अशा आयोजकांकडून सूचना आले. येतं असं झालं ना की आता विवेक पोचले होते म्हणजे ताटावर बसल्यानं बुंदी संपली असं काय झालंय. बरोबर विवेक आले होते तिथपर्यंत. तर बघा आपण व्हॉलेंटियर आहात एक स्वयंसेवक आहात आपलंही काम आहे पण प्रेक्षकांना ती संधी आहे. प्रेक्षकांना ती संधी आहे तुम्ही जेल टिपा आणि जसं सूचना झाली ना की बॉन्ड लाईनच्या बाहेर जेल टिपला तर 100 रुपये. प्रेक्षक बघा हो फटका अजून खेळाय बॉन्ड लाईनच्या बाहेर लॉंगच्या डोक्यावर अजून एक दिमागदार दर्जेदार षटकार. आतिश भोईर आज जबरदस्त बॅटिंग लागते आणि आज नक्कीच ही जोडी जमल्या मैदानाच्या आत. 103चा हायेस्ट स्कोरचा पार्टनरशिप आहे. 107 धावा इंडिव्हिज्युअल टीमचा स्कोर हायेस्ट स्कोर आहे या मैदानावर आणि आता तीच पार्टनरशिप तीच दहशत आणि ती एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक विचार करत असेल की आतिश भोईरने षटकार मारलेला आवडेल कारण की त्यांचे षटकार कॅच घेण्यामध्ये परिवर्तन होत आहेत. म्हणजे दोन्ही आणि म्हणून मी एका गोष्टीची चर्चा करतो अक्षय की काय झालंय ज्यावेळेला अनाउन्समेंट झालं की बाहेर जेल टिपला तर 100 जो प्रेक्षक वर्ग मैदानावरती येतो ना तो लेग साईडला चाललाय तो ऑन साईडला जास्त झाला. ऑफ साईडला कोण नाहीये मॅच बघायला जास्त ऑन साईडला आहे कारण फटके तिथे जास्त जातात म्हणून तिथे आहे. पुढचा बॉल 68 धावा आणि इथे मात्र वाईड ऑफ मिड ऑफला हा चेंडू कॅरी केलाय म्हणजे इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल घ्यावे लागतील सातत्याने तरी ते मोठ्या धावसंख्येचा जो आलेख आहे ना तो कमी होऊ शकतो. डॉट बॉल नंतर फलकावरती 68 धावा 3 बॉल. डॉट बॉलने तुम्ही नक्कीच उल्लेख केला आलेख खाली पण दबाव नाही जमणार. विकेट पाहिजे विकेट 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 पाहिजे. चेंडू पाठीमागे निघून गेलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण बॅटची थोडीशी बाहेर करा थोडा विकेट पाहिजे. विकेट आला ही जोडी तुटली तर मॅच मध्ये कमबॅक होईल प्रकाश इलेव्हन कोचिवडेच्या संघाचा. 4 बॉल 69 धावा. आणखीन जर विचार केला 8 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. त्यानंतर अष्टविनायक नायगाव आणि आर के मोरवा विरुद्ध टॉस केला जाईल. पुढचा बॉल आता अलंकार भोईरच्या बॅट मधून मोठा फटका आहे की नाही. अमृत वैती आलाय आणि आता मात्र कोणतीच चूक होणार नाही. लॉंग ऑनला अप्रतिम कॅच कॅरी केला आणि विकेट डाऊन. फलकावरती धावा आहेत 69 2 गडी बाद. ज्या गाड्या आहेत ज्या वाहन आहेत त्यांना सर्व वाहन चालकांना सूचना आहे की पार्किंग झोन व्यवस्थित आहे तिथे ठेवा. मध्ये जो रस्ता आहे तो गॅप ठेवा जेणेकरून पाहुणे प्रेक्षक येतील जातील तो गॅप तो मोकळा करायचा आणि सेफ झोन मध्ये पार्किंग करा. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर सिक्सर किंग सचिन भोईर. आतिश भोईरचे छोटे बंधू आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे. काल एकविरा चषक देखील गाजवला या संघाने आणि तिथे देखील टॉप 3 मध्ये आलाय आणि सचिनची चांगली बॅटिंग झाली होती मात्र इथे आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. चांगला जेल पार्टनरशिप जेल मात्र इथे फेल झालाय. 2 क्षेत्ररक्षक होते मात्र इथे जेल धरती मातेला दान केलं जातोय. ओव्हर झाल्या 4 आणि फलकावरती धावा लगावल्यात 71. 4 ओव्हर 71 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक ऐकत राहा पाहत राहा एकविरा चषक 2024. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. आतिशच्या बॅट मधून आज धुमधडाका येताना दिसतोय आणि आतिश देखील आता सेट झालाय. आतिशच्या बॅट मधून टोटल या मॅच मध्ये आतापर्यंत 4 षटकार आल्यात
आणि सिंगल वरती जास्त फोकस नाहीये. षटकारांवरती डील केली जाते. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती. प्रफुल आला आणि प्रफुल्ला जसा आलाय पहिल्या बॉल वरती पहिला वार. चेंडू सीमारेषी पार. प्रफुल्लचं केलं जात आहे आतिश भोईरच्या माध्यमातून. भव्य स्वागत. षटकार. धावा आतिश भोईर. इथे मात्र आज जलवा या बॅटरचा पाहायला मिळतोय. एकच हवा आतिश भोईरची हवा. 10 चेंडूवरती 33 धावांची खेळी आतापर्यंत आतिशनं साकारले. दुसऱ्या केरनला क्लीन बॉल बरोबर मिडल एसटी डिस्ट्रॉय झाले. एक चांगल्या इनिंगची समाप्ती चांगल्या चेंडूने झाले. 11 चेंडूवरती 33 धावा करून आतिश माघारी परतलाय. पाच षटकार 33 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. वन अँड ऑनली आतिश भोईर करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग अफलातून इनिंग आणि जबरदस्त आज मूड मध्ये बॅटर दिसले सर्व पांजू संघाचे. आणि अशा फलंदाजाला बाद करण्यासाठी तो चेंडू बरोबर होता. परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला होता. शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल. शैलेंद्र घोडेकर आता शैलू आपण थोडस व्यासपीठाच्या दिशेने या. शैलू आपण थोडस व्यासपीठाच्या दिशेने या. हर्षल महाराज, शैलू आणि मॉन्टी सर. हर्षद महाराज आणि शैलेंद्र घोडेकर यांना विनंती केली आपण व्हीआयपी डायटच्या दिशेने या. सध्या त्यांची मोठी मीटिंग चालू आहे. बिझी मीटिंग. आणि आज एकविरा नायगावला एक वेगळा मंत्र दिलाय. इथे मात्र कुमार भोईर आलाय. लांब लचक हाय अँड हँडसम ह्यूज षटकार. सर ISPL मध्ये 9 आहे. जर क्रिकेट मध्ये इथे 10 असता तर या 10 धावा देखील आल्या असत्या. तेवढ्या लांब मारलाय. तेवढ्या लांब नक्कीच त्याने मारलाय. आणि कुमारचा खेळच असा आहे ना, म्हणजे कुमार दे मार षटकार नेहमीच कुमारनं असा खेळ दाखवलाय. या षटकाराने दाखवला जाऊन पोहोचलाय तो 83 धावा. काल आपण 86 धावा बघल्या. 3 चेंडूचा खेळ शिरक लागलाय या इनिंग मधला. बघूया उच्चांक गाठतोय का बांजूचा संघ. एकविरा स्पोर्ट्स बांजूचा संघ आहे. त्या उच्चांकाच्या जवळ जातो का. सेकंड हँडला पुन्हा एकदा कुमार सज्ज होतोय. बराच वर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. तिथे कोणी पोहोचले होते चेंडूवरती. झेल नाही टिपू शकलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. झेल सुटलाय. 2 धावा आल्यात. या 2 धावांची धाफलक जाऊन पोहोचलाय तो 85 धावा. चांगल्या धावा येतात. डगआउट मधून आवाज देखील तेवढाच येतोय. जरी धावा येत असल्या तरी मात्र धावा हेच ते सांगतात. 85 धावा. काय रेकॉर्ड ब्रेक होईल या 2 दिवसाचा. इथे मात्र काय घडतंय. बॅटची एज लागले की नाही या प्रश्नचिन्ह. तर 1 धाव तर कंप्लीट केली जाते आणि 1 धाव हलकीशी एज लागली होती तेच पाहिलं गेलं. टोटल धाव संख्या झाल्यात 86 धावा. म्हणजे त्या लेवलला स्कोर आपण बघतो. हाय स्कोर काल देखील 86 होता. 87चं आव्हान होतं. इथे मात्र चान्स आहे हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा. 87 धावांचा बाटला काल होताना आपण पाहिला. हरणारा टीमला तो बाटला केलाय. आता 80 85 पण 86च्या पुढे जाऊ शकतो का बघूया. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. सचिन भोईर सायकर एंडलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतील. प्रफुल्ल फुल टॉस लॉवर बॉल टॉस. 87 टारगेट है. बघूया टारगेट सभी के पास होता है. किसी को बनाना होता है, किसी को हासिल करना होता है. टार्गेट बनवलंय 86 धावांसह 87चा पाठलाग होतोय की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत एक
सत्कार व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यानंतर येऊया पुन्हा एकदा मॅच. चला आपण विशेष सन्मान करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय. त्या अगोदर टॉस करता देखील आमंत्रित करतोय अष्टोनेक नायगाव आणि आरके मोरवा टीम. आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित निवृत्ती घुसेकर साहेब यांना आपण पाहतो या मंचावरती. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण वेळ दिलात आपला आभारी आहोत. त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. जयेशजी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते निवृत्ती घुसेकर साहेब या ठिकाणी आहेत. अप्रतिम व्यक्तिमत्व आणि नेहमीच समाजसेवेचा वारसा आणि वसा जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्ती घुसेकर साहेबांचं या ठिकाणी विशेष सन्मान. मायेची ऊब देणारी शाळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू निवृत्ती घुसेकर साहेब, आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. नरेशजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. JP कोळी यांच्या माध्यमातून नरेशजी कडू साहेबांचा यथोचित विशेष सन्मान केला जातोय. मायची ऊब देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू नरेशजी कडू. आणि आदरणीय सदानंद गोदावरीकर साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान. रुपेशजी कोळी यांच्या माध्यमातून सदानंद गोदावरीकर साहेब आपण बघतोय मायची ऊब देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या सर्व पाहुण्यांकरता. थँक्यू. सर्वांनी बहुमूल्य वेळ आपल्या या स्पर्धेला दिला. आपला आभारी आहोत. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. चला नाणेफेकीचा कोल आपण करूया. अष्टविनायक नायगाव आणि दुसऱ्या बाजूला आरके मोरवा टीम. सन्माननीय निवृत्ती घुसेकर आहेत. इथेच आपण व्यासपीठावरती टॉस करणार आहोत. तर दोन टीम कॅप्टन आपण सुद्धा या. एका बाजूला अष्टविनायक नायगाव आणि दुसऱ्या बाजूला आरके मोरवा टीम कॅप्टन. कॅप्टन अष्टविनायक नायगावचे आले. तर दुसऱ्या बाजूला आपण आरके मोरवा संघाच्या कर्णधाराला आपण टॉस केला जातोय. सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीमध्ये टॉस. एका बाजूला जीवदानी स्पोर्ट आहे, एका बाजूला एकविरा स्पोर्ट आहे. कोण बोलणार ते सांगा. एकविरा इज द कॉल अँड इट्स एकविरा. याचा आता टॉस जिंकला आहे तो टीम आरके मोरवाच्या संघानं. पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती बसून घ्या. कॅप्टनशी आपण चर्चा करूया. फक्त निर्णय सांगा कर मॅच स्टार्ट होतोय. पहिला क्षेत्ररक्षण फिल्डिंग. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा देऊया. अष्टविनायक आहे एका बाजूला, आरके मोरवा आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा विजय पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. कालचा दिवस होता, दुसरा मॅच होता, तिसरा ज्याच्यामध्ये 87 धावांचा पाठलाग झालाय. आजही दिवस आहे तिसरा, सामना आहे तिसरा. बघूया 87 धावांचा पाठलाग पुन्हा एकदा होतोय का ते पाहण्यासाठी येऊया. तोपर्यंत ऐकूया एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. तर पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पंचाकडनं इशारा जात आहे. पॉवर प्लेचा इशारा झाला आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे अमृत. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर राकेश ही जोडी मैदानावरती आहे. जुना जाणता खेळाडू राकेश आहे, तर यंग थोडस युवा जोश अमृत आहे. तर पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय आतिश बोईर. विजय पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या जोडीनं. 87 धावांचा पाठलाग काल नारंगी वर्सेस अर्नाला मॅच पाहिलाय. 87चा पाठलाग कालच्या दिवसामध्ये झालाय. बघूया आज तो पाठलाग शक्य होतोय का. हा नक्कीच. आपण पाहतोय एक जबरदस्त आयोजन असलेली भव्य स्पर्धा. पहिला चेंडू या षटकातील टाकला जातोय. एक मोठं आव्हान प्रकाश 11 या संघावरती. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस नोचा इशारा पंचांकडून आपण बघितलं तर
सिंगल मात्र पूर्ण केले. सिंगलच्या साहाय्याने 2 धावा अंकित केल्या गेल्या. आणि कालच्या सामन्यामध्ये ना आजच्या सामन्यामध्ये एक समानता आहे. पहिले षटक ज्यावेळेला धीरज हाताळत होता त्यावेळेला सुद्धा नो बॉल आला होता वेस्ट साईड. तो भीमरचा चेंडू आला होता, आज सुद्धा तो चेंडू आलाय तिथून. पहिला नो बॉल आणि त्या नो बॉल वरती एक रन अर्थात 2 धावा आल्यात. राकेश एक अनुभवी खेळाडू आहे. इतके वर्ष आपण पाहिले कोचिवड्याच्या टीम कडनं खेळताना तो स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. ही लढाई आहे कोचिवडे वर्सेस पांजूचा मॅच. लढाई रफ अँड टफ आहे. चेंडू हवेत खेळाय, क्षेत्रक्षेपणाचा दूर आहे. चेंडू जाईल बॉर्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. थँक्यू. चला मॅचला मजा आली. पुन्हा एकदा विजय जोडले जातील आमच्या जोडीला. एक चौकारनं मॅचला स्टार्ट केलाय. आतिश पुन्हा एकदा सज्ज होईल. कुठं चेंडू होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये वेगाने क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. कारण कोचिवडे वर्सेस पांजू नेहमीच रफ अँड टफ मॅच चाललाय. रफ अँड मॅच टफ मॅच चाललाय. जरी मोठी धावसंख्या उभारली गेली पण धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. धावा डिफेंड काल नारंगीला नाही जमलाय. आता तुम्हाला डिफेंड करायचं आहे आणि अर्नाला ते करून दाखवलंय कालच्या दिवसामध्ये. नक्कीच करून दाखवले आणि करून दाखवावं लागेल. आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा सामना आहे पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ जर वाढला तर दबाव मात्र वाढेल आणि थोडस पुढच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी थोडस इझी होऊन जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न यावेळी बघितला आपण तर सिंगलच्या पद्धतीने धावांचा आपण बघितलं तर पुढे जात असताना सिंगल मात्र मिळतंय. तुकाराम मंगला आव्हान खूप मोठं आहे परंतु कुठलंही आव्हान क्रिकेटमध्ये मोठं किंवा छोटं नसतं परंतु त्या आव्हानाचा पाठलाग तुम्हाला शेवटपर्यंत करावा लागेल. बिल्कुल आपने सही कहा. कोई भी टारगेट आपके साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं है. कुठलेही टार्गेट तुमच्या साहसामधलं तुमच्या धाडसापेक्षा मोठं नसतं. हे आव्हान आहे, एक चॅलेंज आहे. लेकिन एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. एक आव्हान तुमच्यामध्ये बदल घडवू शकतं आणि आव्हानाला सामोरं जायला हवं. आव्हानाला सामोरं चेंज व्हायचंय. गेम चेंजर बनायचंय आणि चेंडूला धरलं मिडविकेटच्या डोक्यावर उत्तुंग असा षटकार. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर राकेश काय फलंदाजी. मात्र या फलंदाजावरती सर्व काही अवलंबून आहे. कोचिवडा संघ प्रयत्न करणार आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे कारण आव्हान खूप मोठं आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू लांब 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 भरपूर लांब. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. नक्कीच आराध्य देवतेच्या त्या पालखीचा उल्लेख झाला पण हा यात्रा उत्सव आहे. मोठा महोत्सव आहे. क्रिकेटचा महोत्सव आहे. नायगाव कोलीवाड्याचा क्रिकेटचा मोठा महोत्सव आहे या मैदानावरती. आणि आजचा दिवस प्रत्येकाने लॉक केला होता 10 मार्च. कुठे जायचं नाहीये. मैदानावरती यायचं आहे. खेळ पाहायचा आहे. खेळाला एन्जॉय करायचं आहे. महोत्सव आहे. महोत्सव आहे. टीट पॉट जशास तसे उत्तर दिले राकेशनं. बॅक टू बॅक 6 6 and again 6. षटकार. जसाच तसं उत्तर. पांजू टीमनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना टीम प्रकाश इलेव्हन कोचिवड्याने केल्यात 26 धावा केल्यात. जशाच तसं उत्तर दिलंय. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे. नायगावचं क्रिकेट 2 जवळच्या संघामधली लढाई आहे आणि जवळच्या संघामधली लढाई आहे. आर पारची लढाई आहे. मैदानावरती पाठलाग आहे. 87 धावांचा पहिलं षटक आले. 26
धावांसह. नक्कीच 87 धावांचा ज्यावेळी आपण पाठलाग करतात त्यावेळी ज्या प्रकारचा आपण बघितलं सुरुवात मिळायला हवी ती सुरुवात मात्र यावेळी राकेशने करून दिले आणि ज्यावेळी सुरुवात चांगली होते ना अंत पण चांगला होतो. परंतु त्यासाठी आपल्याला या खेळाला पाहावं लागेल. येणारं दुसरं षटक खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं हे जरुरी आहे कारण आव्हान मोठं आहे आणि आव्हानाचा सामना करत असताना राकेश खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना 3 षटकार आपण मात्र पाहिलेत. आता बघितलं तर धावा आपण बघितल्या 26 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पांजू स्पोर्ट पांजू संघ आपण एका साईडला पाहिलं तर एका साईडला प्रकाश 11 खोचिवड्याचा संघ एका साईडला पाहायला मिळतो. खूप जुना जाणता संघ नामवंत संघ ज्यांनी भरपूर स्पर्धा सुद्धा जिंकलेल्या आहेत. तुकाराम मांगेला सर म्हणून म्हटलं ना की एक काळ गाजवलेला संघ आहे म्हणून ते प्रकाश कोहलीचा उल्लेख का आम्ही केला होता. प्रकाश 11 कोचिवडे या नावाने संघ खेळतोय पण प्रकाश कोहलीनं दिलेलं पाठबळ त्यानं दिलेलं योगदान त्यानं प्रत्येक खेळाडूला दिलेली ऊर्जा त्यानं दिलेलं प्रोत्साहन तेही महत्वाचं होतं. इतकं वर्ष हा संघ आज जो खेळतोय त्याच्या मागे काही गोष्टी आहेत त्यांचाही उल्लेख केला जाईल. आता 24 चेंडूचा खेळ उरलाय. 24 चेंडू मध्ये इथून 53 धावा करायचे. काल बरोबर होता 24-53 मॅच कोपरी वर्सेस वसईचा मॅच चालला होता या मैदानावरती. टप्प्याचा चेंडू होता टाइम केला मिड विकेटला वेळ घेतला थोडासा वेळ घेतला टाइम घेतला आणि तो टाइम त्या दोन्ही खेळाडूंना एक धाव पूर्ण करण्यासाठी पुरेसा ठरला आहे. सिंगल रन पहिल्या चेंडूवरती सिंगल पण स्ट्रायकर एंडला आलाय. 3 षटकार ज्यानं टोकले आहेत तो राकेश स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच राकेश आलाय त्यामुळे उमेद वाढली गेले आणि राकेश कडून खूप आपण बघितलं चांगल्या खेळीची अपेक्षा आहे आतापर्यंत ती पूर्ण केलंय. चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता यावेळी बघितला चेंडू हवेमध्ये आणि बघायचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय का. यावेळी आपण बघितलं तर राकेशचा सुंदर झेल पकडलाय. राकेशच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. गडी बाद होतोय क्रमांक 1 चा. कम ऑन डीजे. चौकाराने सजलेली 23 धावांची खेळी स्टार्ट करून दिलाय त्यानं. मॅचला स्टार्ट केलाय असं नाही की मॅचला स्टार्ट नाही केला. राकेशने मॅचला स्टार्ट केलाय. पांजूच्या पाठीराखेच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन होतं ज्यावेळेला 26 धावा. खोचिवडे टीम एक प्रतिनिधी आपण पाठवा एक्स्ट्रा खेळाडू नवीन फलंदाज अभि आलाय. पण पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला विजय पांजूच्या थोड्याशा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं पण त्याने सांगितलं पियुष येणार. पियुष आणि आला आणि पियुषनं पांजूचा खुश करून टाकलंय. पहिलाच विकेट जो घ्यायचा होता तो विकेट पियुषने घेतला. पियुषने खुश केलंय. नवीन फलंदाज अभि जो स्ट्रायकर एंडला त्याला सांगावं लागणार आहे अभि नाही तो शायद कभी नाही पण अभि आहे लेकिन वो भी तैयार है. ओ पियुष खुश करतोय. निर्धाव चेंडू मागचे 3 चेंडू ज्याच्यामध्ये 1 विकेट आलाय आणि 1 धाव फलकावरती. नक्कीच प्रत्येक चेंडू निर्णायक असणार आहे. निर्धाव चेंडू नंतर आपण बघितलं तर इक्वेशन चेंज होणार आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता फलंदाजाने अपयशी आहे. परंतु पियुष काय गोलंदाजी करतोय. त्यावेळी राकेशचा आपण बघितलं तर गडी बाद केला. कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढला गेला असणार आहे आणि ज्यावेळी आत्मविश्वास वाढतो ना त्यावेळी तुमची गोलंदाजी सुद्धा लय मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पियुषचा पुढचा चेंडू यावेळी बघा आयटम ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू हवेत आहे. सोप्पा झेल मिळेल का आणि यावेळी आपण बघितलं पुन्हा एकदा अभिच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. आपण बघितलं विकेट क्रमांक 2 प्रकाश 11 संघ थोडंसं आता होतो. आपण बघितलं तर मुश्किल मध्ये आहे. बघा नवीन फलंदाज कुठला येतोय. कोण विसरणार आहे हा खेळाडू नितीन कोळी ज्यांनी व्यावसायिक खेळाला सुरुवात खऱ्या अर्थाने या आपल्या क्षेत्राला केली. आपल्या खोचिवड्या गावाला केली. सर्वप्रथम व्यावसायिक क्रिकेटला प्राधान्य देणारा हा एकमेव असा पहिला खेळाडू आपण या परिसरातून पाहिला. तुकाराम मांगेला नामवंत असा खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेटला अक्षरशः चांगले दिवस आणले असा खेळाडू मैदानावरती गेलाय. म्हणून मी म्हटलं तर नायगाव क्रिकेटला ओळख देणारा खेळाडू आहे. एक ज्याला म्हणता येईल की ओळख जी कशी नायगावचं क्रिकेट काय नायगावच्या क्रिकेटमध्ये काय टॅलेंट आहे ते दाखवून दिलं होतं नितीन कोळी यांनी आपल्या खेळामध्ये. तेच आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालेत. पण पियुष बिलकुल आपने कर दिया खुश केलंय त्यानं. 2 विकेट घेऊन तो गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला नितीन कोळी अर्थात चिन्या. मिस टाइम स्ट्रोक झालाय मिड विकेट इथून
कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय की कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. खुश अँड खुश पियुष. तीन विकेट या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यात पियुषच्या. आणि पियुषला आणण्यामागे कर्णधाराचा तोच उद्देश होता की मला धाबा रोखवायचे आहेत, मला विकेट घ्यायचे आहेत. आणि पियुषनं आपल्या कॅप्टनचा कर्णधाराचा विश्वास बिलकुल सार्थ ठरवलाय. या षटकामध्ये 3 विकेट, सिंगल रन. आता दबाव जो पहिल्या षटकाचा होता तो आता परावर्तित झालाय पुन्हा एकदा टीम कोचिवडेवरती. नक्कीच जो दबाव आपण बघितला परावर्तित झालाय सांगायला काही हरकत नाही, कारण गडी बाद झालेत. आता मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आली होती ती फलंदाजीला कुठेतरी आता बघितलं आपण अंकुश लावलं गेलंय. गोलंदाज पियुषनी काय अप्रतिम मारा केलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळत असताना मोठे मोठे मोहरे त्यांनी बाद केलेत. एकामागे एक जबरदस्त धक्के या संघाला दिलेत. पियुषांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो शॉर्टपिच चेंडू. यावेळी पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. काय घडतंय क्रिकेटच्या मैदानामध्ये. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. कम ऑन डीजे. हॅट्रिक वापरली पियुषनं आणि हॅट्रिक मिळवणारा अजून एक खेळाडू या स्पर्धेमधला ठरलाय तो पियुष. 2 षटकांचा खेळ संपत असताना 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा दाबळगावती 27-27 फक्त एका धावेचं आणि 4 विकेटचं. 4 विकेट काल आपण अलंकारला पाहिलं होतं कोपरी टीमच्या, ज्यानं 4 विकेट एका ओव्हर मध्ये घेतल्या होत्या. आज पियुषनं ती कामगिरी ती परफॉर्मन्स त्याने आणि अशा वेळेला त्यावेळेला गरज होती, टीमला गरज होती दुसरं षटक कोणीतरी असं घेऊन यायचं होतं आणि ते आलंय पियुषनं जे 4 विकेटचं षटक आलंय. नक्कीच. आता मात्र आपण बघितलं तर दबाव आहे प्रकाश 11 संघावरती. इथून काहीतरी मोठी इनिंग खेळावी लागेल. कुठल्या संघाला कुठल्या खेळाडूला ती मात्र इनिंग साकारावी लागेल ते पाहणं फार जरुरी आहे. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर पांजू एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अलग परिस्थिती होती, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं परिस्थिती अलग आहे. म्हणजे प्रत्येक षटकानंतर आपण बघितलं समीकरण चेंज होत असताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती नवीन आलाय सचिन गोलंदाज. आता बघितलं आपण तर जवळ गडी बाद झाले. आतापर्यंत आपण बघितलं तर नायगाव संघाचे 4 गडी बाद, कोचिवडा संघाचे 4 गडी बाद झालेत आणि आता सचिन गोलंदाजी मार्क वरती. पाहायचं आहे अजूनही इथून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पल्ला जरी लांबता असला तरी तुम्हाला आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारचा खेळ पांजूनी केलाय त्याच तोडीचा खेळ तुम्हाला मात्र या मैदानावरती दाखवावा लागेल. स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये तुमचं कौशल्यपणा लावणं फार जरुरी आहे. टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. बघा टाइमचा व्हॅल्यू आहे. टाइम तुम्हाला जो दिलाय 22 मिनिटाचा अवधी दिलाय, त्या 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत, 4 षटकं हाताळायची आहेत. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. चला आपण पुढे सामना पाहतोय. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असलेली एकविरा स्पोर्ट नायगावची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण बघतोय पालघर जिल्ह्यातील नायगाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फुलटॉस चेंडू आणि यावेळी फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा गडी बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघितलं तर प्रथमेश यावेळी पाहायचंय. प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये. खाडीचं क्रिकेट आठवते, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा हाच तो खेळाडू. क्रिकेट पासून थोडासा दूर आहे परंतु आज मात्र आपल्या संघासाठी खेळावं लागेल प्रथमेशला. तुकाराम मंगेला. आणि जसं तुम्ही प्रथमेशचा उल्लेख केला म्हणजे ॲज अ ओपनर भरपूर वर्ष त्यानं खेळलं. मिडल ऑफ द बॅटिंग ऑर्डर, मिडल ऑर्डरला बॅटिंग ऑर्डरला सुद्धा त्यानं खेळलंय आणि आता ही
अशी ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा अशी संधी आहे, असं वेळ आहे सध्याकडल्या का त्याच्या बॅटमध्ये धाबा येणं आवश्यक आहे. एका बाजूला थोडासा डोलारा कोसळतोय, हा डोलारा तुम्हाला सावरायचा आहे, तुम्हाला सांभाळायचा आहे, धाबा करायचे आहेत, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करतायत. प्रथमेश क्रमांक 7 वरती फलंदाजीसाठी प्रथमेश. आता थोडासा आत येणारा चेंडू होता, चेंडू निघून गेलाय पाठीमागे. जे पहिलं षटक संपलं त्यानंतर विकेट आला राकेशचा, तिथून सुरुवात झाली. राकेशचा विकेट आला आणि त्यानंतर पूर्णपणे कोलॅप्स जसं बघतोय बॅटिंग ऑर्डर होताना कोचिवडे टीमची. नक्कीच तिथून आपण बघितलं दबाव वाढत गेला, प्रत्येक चेंडूनंतर विकेट जात गेल्या. विकेट गेल्यानंतर सामन्यामध्ये परिवर्तन झालं आणि परिवर्तन काय तर दबाव आणि फक्त दबाव प्रकाश 11 संघावरती. फुल टॉस चेंडू यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर चेंडू फुल टॉस होता, खेळण्याचा प्रयत्न मात्र केलाय सिंगल, आणि या सिंगलच्या साह्याने आपण बघितलं तर काम बनणार नाहीये. ज्या प्रकारचं आव्हान आहे, मोठे फटके खेळावेत लागतील. कारण आता बरोबर आपल्या बरोबर हेलिकॉप्टर चालले आता, म्हणजे तो हवाई सफर तुम्हाला करायचा आहे. अलॉंग द ग्राउंड खेळून धाबा नाही येणार, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, एरियल रूट ने तुम्हाला खेळावा लागेल. हवाई सफर जैसे आप हमेशा कहते हवाई सफर तुम्हाला करावी लागणार आहे. ऑफटॉपच्या बाहेर 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 वाईट बॉलचा इशारा होईल. इशाराने धावफलक पुढे जाईल, पण जो वेग पकडायचा आहे, स्पीड पकडायचा आहे, तो मात्र त्या षटकाराने येणार आहे. कारण प्रतिस्पर्ध्याने बघा जवळपास 10च्या आसपास षटकार ठोकलेत, मग तुम्हाला तितके षटकार ठोकायचे आहेत. तुम्ही 3 षटकार ठोकल्यात, पण अजूनही 6-7 षटकार येणं आवश्यक आहे. ते येणं फार जरुरी आहे. बघायचं येतील का येणाऱ्या वेळेमध्ये. आणि जसं सांगितलं त्या पद्धतीने चेंडूला मिड विकेट रिटर्न मध्ये फेकून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज होतं, पण आता हा जो षटकार आलाय ना या संपूर्ण स्पर्धेमधला, जी माहिती टेसीबीच्या माध्यमातून येतं, हा 200वा षटकार होता. संपूर्ण स्पर्धेचा 200वा षटकार. 3 दिवसामध्ये 200 षटकार. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला, चेंडू जातो लंगोन लंगोपचा क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न केला जातोय, फीड केले, पण बघूया काहीतरी घडलंय मैदानावरती. बाकी प्रेक्षक सुद्धा आहेत, तिथून इशारा येईलच, पंचाचा इशाराही आलाय. पाठी प्रेक्षक वर्गाने पाहिलं होतं ज्यावेळेला कुमार आले होते चेंडू अडवण्यासाठी, पाय थोडासा बाउंड लाईनचा स्पर्श झालाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावांचा इशारा पंचाकडे आलाय. या 4 धावांना बघा काय घडलं होतं रिप्ले मध्ये जरी आपण पाहिलं तर चेंडू गेले होते अडवण्यासाठी, कुमार पहिलं तर हातात निसरला, त्यानंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला बाउंड लाईनच्या बाहेर होते, चौकार. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 39-39-39. 39 धावा मात्र आपण पाहिल्या. ज्या प्रकारे आपण बघितलं तर 4था षटकार आलाय आतापर्यंत बघितलं तर. जर 6 षटकार अजूनही लांब आहेत, 1-2 षटकार येणं फार अजून जरुरी आहे. यावेळी चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेर मारा, आणि बघा मॅरिट वरती गोलंदाजी करणं सध्याच्या घडीला तुम्हाला जरुरी आहे. ज्या प्रकारे फलंदाजी करणारा संघ सध्याच्या घडीला चांगलं फलंदाजी करतोय आताच्या घडीला, भले दबाव असेल परंतु दबावाला झगारून सुद्धा षटकार आलाय. बघितलं 3 षटकांचा खेळ जवळजवळ पूर्ण झालाय, आणि 3 षटकानंतर धावा आहेत 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कम ऑन डीजे. इथे विनंती करतो की तुम्ही आपल्या या मंचावरती यायचं आहे. आदरणीय
हरीजी कोळी आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपले आगमन या मैदानावरती झाले. तर हरीजी आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती या. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. आता इक्वेशन जर पाहिलं 27 धावांचा पाठलाग तिथूनही करायचा म्हणजे 48 धावा तुम्हाला पाहिजे. 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आहेत. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 48. 12 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा प्रथमेशला आपली खाडीची खेळी आठवावी लागेल. 6 चेंडू 6 षटकार मारणारा फलंदाज. यावेळी बघा बॅकफुटला पुन्हा एकदा आपण बघितलं तर फ्रंटफुटला खेळायला हवा, परंतु बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू निर्धाव. थोडा चेंडू खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडा खाली राहिलाय आणि जी मोठी धावसंख्या उभारली त्याच्यानंतर काय केलं टीम पांजू च्या संघानं एक लयबद्ध गोलंदाजी. पहिलं षटक गेलं 26 धावाचं. दुसरं षटक कमबॅक करणारा आलं होतं पियुष आणि तिथून फक्त 1 धाव दिली म्हणून पियुषला पुन्हा एकदा आणलंय. पियुषला त्याच करता पुन्हा एकदा हे 4थं षटक हाताळण्यासाठी त्याने आणलंय, कारण मागच्या षटकामध्ये ज्याने 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. बघूया टेनिस क्रिकेटमध्ये 5 विकेट सहजा नाही आपण पाहत, पण आता पियुषला ती संधी आहे. 5 विकेटचा हॉल म्हणजे 5 विकेट त्याला प्राप्त करण्याची संधी तिथे आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये 47 धावा करायचे. 10 चेंडू 47 धावांचं आव्हान आहे. सध्याच्या घडीला आपण सामना पाहतोय प्रकाश 11 वर्सेस पांजू या संघासमोर मोठं आव्हान दिलंय ते म्हणजे प्रकाश 11 संघासमोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अजून आपण बघितलं 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि 47 धावा. शॉर्टफी चेंडू पुन्हा एकदा मिस केला. यावेळी बघा अपील सुद्धा केलंय. प्रत्येक चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडू हा दबाव वाढवणारा चेंडू आहे आणि त्यामुळे आता मात्र आक्रमण करावं लागेल. दबाव तर नक्कीच त्या 4 विकेटनं दबाव वाढलाच होता. पहिल्या जर आपण पाहिलं ते षटक हाताळलं होतं पियुषनं, तिथून सावरलंच नाहीये. ते मागच्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आला पण सलगता नाहीये. षटकार चौकार सलग यायला हवे तर थोडंसं काहीतरी धावांचा पाठलाग होऊ शकेल. कोलवा टप्प्याचा चेंडू तर बॅटच्या टोला लागलाय. धाव घेण्याचा प्रयत्न 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. टॉप द बॅट बॅटच्या टोला लागला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचला 41. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि 46 धावा म्हणजे 5 चेंडूवरती आता मोठा फटका त्याची आवश्यकता आहे. नाही प्रत्येक चेंडूवरती आता आपण पाहिलं तर षटकार मारावाच लागेल. आता कुठलाही पर्याय प्रकाश 11 संघासमोर नाहीये. षटकारांनी सामना तुम्ही जिंकू शकतात, अदरवाईज हा सामना तुम्ही जिंकू शकत नाहीये. हो आता मी ते करू शकतो आणि मी करणार ही क्षमता मात्र आपण बघितली फलंदाजामध्ये आहे आणि करावं लागेल. फुलटॉस चेंडू यावेळी बघायचा चेंडूवरती केला हमला आणि चेंडू नाही थांबला. धावा मिळतील. षटकार 6. टिपलाय बाहेर प्रेक्षकाने पाहिला तर सिंगल हँड. तर आपल्याला विनंती आपण या आणि तिसरे पंच सुद्धा पाहिले म्हणजे ट्विस्ट तिथेही आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील 9 चेंडू आहे की नाही, पण प्रेक्षक हो ज्यानं हा सुंदर बॉन्डलाईनच्या बाहेर जेल टिपलाय. एका हातामध्ये जेल टिपलाय, कारण बाहेर जर प्रेक्षकांनी जेल टिपला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी आहे एकविरा स्पोर्टच्या वतीनं. तर आपण या पंचाकडे इशारा झाला. इट्स नो बॉल. नो बॉल आणि 6 तुम्ही म्हटलं होतं प्रत्येक चेंडूवरती 6 पाहिजे. आता चेंडू नाही काउंट झालाय पण 6 काउंट झालाय. बघूया त्याचा काय फायदा टीमला होईल का, त्याचा काय थोडासा जो मोमेंटम आहे तो पुन्हा एकदा प्रकाश 11 कोचिवडे संघाच्या दिशेनं जाताना दिसेल का. 1 षटकार म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सामने बदलताना पाहिलेत, असे सामने चेंज होताना बदलताना आपण पाहिलेत. हा षटकार हा मॅच थोडासा बदलतोय का ते पाहूया. नक्कीच हा चेंडू खूप निर्णायक आहे तुकाराम, कारण या चेंडूवरती जर आणखीन 1 षटकार आला तर मात्र आपण बघितलं तर कमबॅक करू शकतो प्रकाश 11 संघ. दिल्ली दूर आहे परंतु दिल्लीसाठी जाण्यासाठी हा षटकार येणं जरुरी आहे. प्रथमेश वैती टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक दिग्गज खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती आपण बघितलं. मॅन फ्रॉम कोचिवडा या संघासाठी अनेक वेळा अप्रतिम खेळा केल्यात. खाडीचं मैदान पुन्हा पुन्हा आठवतंय. 6 चेंडू 6 षटकार मारणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानात. यावेळी बघा गोलंदाज भरकटलाय. दिशाहीन चेंडू वाईट चेंडू मात्र घोषित झालाय. धावांची गती सुद्धा वाढली गेली वाईट चेंडू नंतर. षटकार येईल का हा एक मोठा प्रश्न आहे.
आता बघा एक षटकारानं काय केलंय, या एक षटकारानं पियुषला सुद्धा आपल्या गोलंदाजीची दिशा थोडीशी बदलावी लागली आणि इतकी दिशा बदलली की दिशा थोडीशी भरकडली. तो झेल टिपलाय प्रेक्षकांना. आपण या आणि त्या प्रेक्षकांचं नाव सुद्धा आपल्यापर्यंत आले, कल्पेश बोलत असतील ते. तर आपण या आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. बघा ही इन्व्हॉल्वमेंट असते ज्यावेळेला आपण चर्चा करतो ना की बाहेर प्रेक्षकाने झेल टिपला तर त्याला कॅश प्राइज. ते का माहिती का, प्रेक्षक कायम सामन्यामध्ये इन्व्हॉल्व राहू द्या, त्याकरता ते कॅश प्राइज आहे. प्रेक्षक सामन्यापासून लांब जाणार नाहीये, त्याकरता ते कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं. बघा तिथे प्रेक्षक नाही लांब जाणार पण मॅच नाही लांब चाललाय, मॅच थोडासा जवळ चाललाय का. एक षटकार आणि त्यानंतर 2 वाईट धापलकावरती धावा झाल्यात. 50-50 50 बघितलं 50 धावा आल्या. नक्कीच नक्कीच 50 धावा आपण पाहतोय. कारण बघा एक षटकार आल्यानंतर काय परिवर्तन होऊ शकते थोडंसं आपण बघितलं. पियुषचा टप्पा आता मात्र अचूक नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा आता गोलंदाज थोडासा भरकटलाय. आता प्रथमेश अजूनही प्रयत्न करणार आहे, एखादा चांगला चेंडू मिळाला त्याला सीमा पार पाठवणार आहे आणि यावेळी पाठवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हवेत आणि यावेळी प्रथमेश यांच्या खेळीला नाही आपण बघितलं तर पूर्णविराम लागतोय. फ्रीट होता, सॉरी फ्रीट चेंडू होता आणि त्यामुळे आपण बघितलं तर फ्रीटचा फायदा प्रथमेशला होतोय. बघा फ्रीट एवढा लांब गेला होता का बरेच जण विसरले पण होते की हा फ्रीट आहे, कारण मध्ये 2 वाईट बॉल आले, 2 वाईट बॉल आले त्याच्यामुळे फ्रीट ऑन होता आणि तेच पाहिलं होतं. फलंदाजाला नव्हतं माहिती, बाहेरनं थोडासा आवाज आला बाबा धाव पूर्ण कर. शेवटचा बॉल आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू हवेत केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, टिपलाय झेल. 5 विकेट, 5 हाय 5 वाला आहे. जसा प्रो कबड्डीमध्ये 5 ज्यावेळेला डिफेंडर घेतो ना पॉइंट त्यावेळेला तो पंच मारतो हाय 5 वाला. पियुषने सुद्धा हाय 5 वाला पंच मारलाय. 5 विकेट ज्याच्या नावावरती आता आल्यात. या षटकामध्ये एक अचिव्हमेंट आहे, एक मोमेंट आहे, तो त्याने कॅच केलाय. 4 षटकाचा खेळ संपलाय. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. आणि जो झेल टिपला गेला होता त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे. नाही बघा एक कॅश प्राइज अशासाठीच आहे की प्रेक्षक कायम आपल्या सामन्यामध्ये इन्व्हॉल्व राहतील, म्हणजे प्रेक्षक सामन्यापासून लांब जाणार नाही, त्यांना प्रत्येक सामना पाहावा लागणार, इंटेन्सिटी त्यांची राहणार आहेत, म्हणून ते कॅश प्राइज होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया शेवटच्या 6 चेंडूच्या खेळामध्ये. सर्वाधिक ट्रेडिंग मध्ये गाणं वाजलं होतं सर्वाधिक, आणि हे गाणं वाजलं ना का प्रत्येकाला थोडासा नवा हुरूप होतो, नवी ऊर्जा येते, नवी एनर्जी येते आणि आपल्या भाऊमध्ये हातामध्ये बळ येतं. असं एक गाणं वाजलं. बघूया ते बॉल फलंदाजाला येतोय का, ते ट्रेडिंग मध्ये होतं गाणं, पण 6-36 आहे. इथे 6-36 झालं ना तर ही स्पर्धा ट्रेडिंग मध्ये येईल, याचा व्हिडिओ व्हायरल होईल. 6 चेंडू 36 धावा करायचे आहेत. नाही 6 चेंडू आणि 36 धावांची आवड आहे. आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागेल. प्रथमेश वैती मॅन फ्रॉम कोचिवडे पाहायचं आहे, प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आक्रमण करावं लागेल. एक चेंडू जरी मिस केला तरी मात्र संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. बघायचं आहे नवीन गोलंदाजी मार्क वरती नितीन एका साईडला आपल्याला पाहायला पाहिजे. स्पिन अटॅक गोलंदाज आहे पांजूचा. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर सिंगल मिळते आणि आपण बघितलं तर यावेळी पांजू संघ विजयाच्या दिशेने आगुकच करत असताना पाहायला मिळतोय. आणि 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा होता, पण पांजूसाठी काय होतं, एक चांगला चेंडू हाताळायचा होता. नितीनने तो हाताळलाय. नितीन सुद्धा जुना जाणता खेळाडू आहे, म्हणजे आज जर बघितलं कॅप घालून गोलंदाजी करता, पण फार पूर्वी लांब केसवाला नितीन आपण पाहिलंय आपण गोलंदाजी करताना, आणि तो आता सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी आहे. 3 शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. लेफ्ट आर्म स्पिनर ज्याला ऑर्थोडॉक्स स्पिनर ज्याला म्हटलं जातं, हा स्पिनर हातोय
निर्धाव चेंडू आला. 4 चेंडूच्या खेळाची फक्त औपचारिकता जवळपास बाकी. नक्कीच जवळजवळ आपण बघितलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू संघ विजय जवळजवळ निश्चित झालाय त्यांचा. कारण आता फक्त आपल्याला बघायचं आहे की काय घडतंय. येणाऱ्या चेंडूवरती निलेश पाटीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. उशिरा आलाय परंतु सध्या तोच षटकार जर आधी आला असता तर सामन्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. याच्या अगोदर तो षटकार यायला होता. पण प्रेक्षक तिथे मागणी करतात ना, बाबा षटकार येऊ द्या, बॉर्ड लाईनच्या बाहेर येऊ द्या चेंडू. भलेही त्या षटकारानं सामन्यामध्ये काय बदल होणार नाहीये, पण प्रेक्षकांची मागणी आहे हे षटकार येऊ द्या. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंच वरतात, पंचाकडे इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा इथून झालाय. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. 59 59. अजून एक मोठा फटका बॉन्ड लाईनच्या बाहेर अजून एक षटकार, एंटरटेनमेंट वाला षटकार, 6 धावा. नक्कीच एक गोष्ट मात्र प्रकर्षाने धार्मिक, एवढा मोठा खेळाडू आहे निलेश आपण बघितलं तर तो एवढा लेट येतोय. तो जर दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरती आला असता तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असं का तुकाराम? म्हणजे निलेश प्रथमेश, निलेश बाकी अशी जोडी असायची ज्यावेळेला ओपनिंग पेअर्स कोचिवड्याची ती पेअर्स असायची. ती पेअर्स थोडीशी खाली आले. टोपेज लागलाय स्वतः नितीन चेंडू परत जाण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पण काय झालं, काहीसा यंग खेळाडू सुद्धा आल्यात, नवीन खेळाडू सुद्धा आल्यात. कदाचित त्यांना थोडस टॉप ऑफ द ऑर्डर ज्यांना संधी दिली होती टॉप ऑर्डरला आणि ती होती म्हणून निलेश थोडेसे खालच्या क्रमांकावरती आल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 66. शेवटचा बॉल आहे शिल्लक. नक्कीच चांगली धावसंख्या आपण बघितली. 66 त्यांनी उभारली. त्या सामन्यामध्ये काहीतरी पाहायला मिळालं असतं. जर एखाद अजून 2 ते 3 षटकार आले असतात तर सामना आणखी मजबूत स्थितीमध्ये आला असता. बघा अजूनही आपण बघितलं शेवटच्या अंतिम क्षणाला सुद्धा झुंज देत असताना एका साईडला आपण बघितलं तर प्रथमेश वैती तर एका साईडला निलेश पाटील. सामना जिंकलाय तो म्हणजे आपण बघितलं तर यावेळी निलेश वैती पांजू या संघाने विजय प्राप्त केलाय. आणि दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. क्रमांक 7 आणि 8 वरती नक्कीच केली. 72 72 पर्यंत पोहोचलाय. 14 धावांनी हा संघ पराभव झालाय. त्याला कारण आहे की पियुषचं ते षटक जे फक्त 1 धावांचं षटक आलं ते कदाचित कारणीभूत होतं आणि या 14 धावांनी हा पराभव स्वीकारायला लागलाय तो टीम कोचिवड्याच्या संघाला. मॅच समरी जरी पाहिली आपण तर अलंकारनं चांगला खेळ केला, पियुषने त्याला साथ दिली. आतिशचा तो खेळ आपण पाहिलाय. अलंकारची खेळी पाहिली तर 33 धावांची खेळी, 26 धावांची खेळी. आतिशची 33 धावांची, अलंकारची 26 धावांची खेळी, 16 धावांची. राकेशच्या गोलंदाजीमध्ये 23 धावा ज्या आल्या गेल्या तिथून सुरुवात झाली. त्यानंतर राकेशनं चांगली बॅटिंग नक्कीच केली होती राकेशनं. पण जे 4 विकेटचं षटक आलं पियुषचं तेच थोडंसं टर्निंग पॉईंट. 5 विकेट त्याच्या नावावरती आहेत. आता 2 खेळाडू आहेत जे मॅन ऑफ द मॅचच्या लिस्टमध्ये आहेत.